हॅलो. चला आज एक प्रयोग करूया. आपण या ट्यूबलाइट कडे एका पारदर्शक प्लास्टिकच्या पट्टीद्वारे बघूया. पहिले मधल्या भागातून आणि मग वरच्या भागातून. आता माझ्या कॅमेराला मोठा भिंग असल्यामुळे आपण दोन्हीही प्रतिमा एकाच वेळेस पाहू शकतो. ही ट्यूबलाइटची मधल्या भागातून दिसणारी प्रतिमा आहे आणि ही ट्यूबलाइटची पट्टीच्या वरच्या कडेच्या भागातून दिसणारी प्रतिमा आहे. आणि जर आपण प्रकाशाचं प्रमाण कमी केलं तर आपल्याला दिसू शकेल की पट्टीच्या वरच्या भागातून दिसणारी ट्यूबलाइट रंगीत दिसते आहे, तर मधल्या भागातून दिसणारी ट्यूबलाइट रंगीत दिसत नाही आहे. आता प्रश्न असा आहे की हे असं का घडतंय? हे एक आधीच्या पेक्षा चांगलं चित्र आहे. असं का होत आहे की जेव्हा आपण पट्टीच्या वरच्या भागातून पाहतो आहे तेव्हा ती ट्यूबलाइट रंगीत दिसते, पण तेच मधल्या भागातून पाहिल्यानंतर ट्यूबलाइट रंगीत दिसत नाही आहे. हे समजून घेण्यासाठी आपण या संपूर्ण परिस्थितीकडे एका बाजूनी बघूया. कुठेतरी इथून. हे आहे एका बाजूचं दृश्य. ही ती प्लास्टिकची पट्टी आहे आणि इथे आपला कॅमेरा होता किंवा इथून आपण डोळ्यांनी बघतो आहे. आणि हा तो प्रकाशाचा स्रोत आहे. आणि आता जर आपण काही प्रकाशाचे किरण काढले, एक पट्टीच्या मधल्या भागाकडे आणि दुसरा पट्टीच्या वरच्या भागाकडे, तर आपल्याला इथे काही रंग दिसत नाही आहेत, पण इथे रंग दिसतायत. मग या दोघांमधला फरक काय आहे? चला तर थोडंसं मोठं करूया आणि समजून घेऊया. आता जर आपण पुरेसं मोठं केलं तर आपल्याला या दोन्ही मधला फरक कळेल. मुख्य फरक हा आहे की इथे या दोन्ही बाजू एकमेकांना समांतर आहेत, बरोबर? पण इथे या दोन्ही बाजू एकमेकांना समांतर नाही आहेत. आणि काही कारणामुळे जेव्हा शुभ्र प्रकाश समांतर बाजूच्या माध्यमातून जातो तेव्हा रंगीत दिसत नाही, पण जेव्हा हाच प्रकाश समांतर बाजू नसलेल्या माध्यमामधून जातो तेव्हा तो रंगीत दिसतो. आणि हेच आपल्याला शोधायचं आहे की असं का घडतं आहे. तर पहिले आपण बघूया, जेव्हा प्रकाश पट्टीच्या वरच्या भागातून जातो, ज्याच्या बाजू समांतर नाही आहेत, ज्या आपण इथे काढल्या आहेत, तेव्हा काय होतं. आणि नंतर बघूया जेव्हा तो समांतर बाजू असलेल्या माध्यमातून जातो तेव्हा काय होतं. ठीक आहे. तर जेव्हा आपल्याकडे समांतर बाजू नसलेलं माध्यम असतं, सामान्यतः अशा माध्यमांना आपण लोलक किंवा प्रिझम म्हणतो. आणि बहुतेक वेळा जेव्हा आपण लोलक हा शब्द वापरतो तेव्हा आपला अर्थ त्रिकोणी लोलक किंवा ट्रायंग्युलर प्रिझम असा असतो. आणि जर आपण या त्रिकोणी लोलकाला 3D मध्ये बघितलं तर तो काहीसा असा दिसेल. तुम्हाला दोन त्रिकोणी पृष्ठभाग दिसतील, म्हणूनच याला आपण त्रिकोणी लोलक म्हणतो. ज्यातला एक पृष्ठभाग आपण इथे बघू शकतो आणि याच लोलकाकडे आपण समोरून बघतो आहे. आणि हे दोन त्रिकोणी पृष्ठभाग 3 आयताकृती पृष्ठभागांनी जोडलेले आहे. तुम्ही बघू शकता, एक हा इथे, दुसरा हा इथे आणि तिसरा आयताकृती पृष्ठभाग खाली. आणि म्हणूनच अशा लोलकाला आपण त्रिकोणी लोलक किंवा ट्रायंग्युलर प्रिझम असं म्हणतो. आणि या दोन आयताकृती पृष्ठभागांनी तयार केलेल्या कोनाला, या विशिष्ट कोनाला लोलकाचा कोन म्हटल्या जाते. आणि हा सुद्धा या लोलकाचा कोन आहे. आणि इथे हा देखील एक त्रिकोणी लोलक आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर हा काटकोन त्रिकोण आहे आणि हा या लोलकाचा कोन आहे. ठीक आहे. तर आता बघूया, जेव्हा प्रकाशाचा किरण अशा त्रिकोणी लोलकामधून जातो तेव्हा काय होतं. आता कल्पना करा की डावीकडून एक प्रकाशाचा किरण येतो आहे. आता हे मोठं करूया आणि इथे तो किरण काढूया. म्हणजेच हा प्रकाशाचा किरण आहे जो डावीकडून या लोलकावर येतो आहे आणि हा विस्थापित होणार आहे कारण तो माध्यम बदलतो आहे. आणि त्याचं विस्थापन कसं होतं हे समजून घेण्यासाठी आपण एक स्तंभिका काढूया. आणि ही आहे ती स्तंभिका. आणि आता हा प्रकाशाचा किरण निर्वात पोकळीमधून कोणत्या तरी दुसऱ्या माध्यमात, जसे की काच किंवा कदाचित प्लास्टिक, त्यामध्ये जातोय. आणि परिणामी प्रकाशाचा वेग हळू होणार आहे कारण निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग सगळ्यात जास्त असतो. आणि जसा प्रकाशाचा वेग कमी होतो
तसा तो नेहमी स्तंभिकेकडे विस्थापित होतो आणि हे आधी आपण अपवर्तनाच्या व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे. आता जर तुम्हाला उजळणी करायची असेल तर या व्हिडिओला थांबून एकदा तो व्हिडिओ पाहून या. म्हणजेच आता या प्रकाशाच्या किरणाचे विस्थापन होणार आहे आणि हा स्तंभिकेकडे अशा प्रकारे विस्थापित होईल आणि आता तो या लोलकाच्या या दुसऱ्या पृष्ठभागावर पुन्हा आदळेल. त्याच्यामुळे पुन्हा या किरणाचे विस्थापन होईल आणि म्हणून आपण पुन्हा एक स्तंभिका काढूया. आता हा प्रकाशाचा किरण या माध्यमामधून निर्वात पोकळीमध्ये जाणार आहे, त्यामुळे याचा वेग वाढेल आणि जेव्हा प्रकाशाचा वेग वाढतो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर विस्थापित होतो. म्हणजेच हा प्रकाशाचा किरण जो या दिशेने जात होता तो आता स्तंभिकेपासून दूर विस्थापित होईल आणि हेच होते जेव्हा हा प्रकाश या लोलकामधून जातो. आणि आता आपण बघू शकतो की हा प्रकाशाचा किरण 2 वेळा विस्थापित झाला आणि दोन्ही वेळा खालच्या दिशेने विस्थापित झाला आणि परिणामी या लोलकामधून बाहेर निघालेला किरण त्याच्या मूळ मार्गापासून विचलित झालेला आहे. तुम्ही बघू शकता की सुरुवातीला हा प्रकाशाचा किरण या दिशेने जात होता, पण आता तो किरण या दिशेने जात नाही आहे, तर तो काही अंशांनी विचलित झालेला आहे आणि तो आता या दिशेने जातो आहे. आणि लोलक हेच करतात. जेव्हा आपण लोलकावर प्रकाश टाकतो तेव्हा ते प्रकाशाचा मूळ मार्ग विचलित करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा आणि आपण जे पाहिलं त्याचा काय संबंध आहे? पण लक्षात ठेवा की हा एकाच रंगाचा प्रकाश आहे. पण आपण जर याच्यावर शुभ्र प्रकाश टाकला जसा आपल्याकडे इथे आहे, तर तो शुभ्र प्रकाश इंद्रधनुष्याच्या 7 रंगांनी बनलेला असतो. आणि जसं आपण आधी पाहिलं आहे की शुभ्र प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या अंशांमध्ये विस्थापित होतात. या 7 रंगांपैकी लाल रंग सगळ्यात कमी वळतो आणि जांभळा रंग सगळ्यात जास्त वळतो आणि परिणामी हे वेगवेगळे वळत असल्यामुळे शेवटी जेव्हा सगळे रंग बाहेर येतात तेव्हा ते विभक्त झालेले असतात. कसं ते बघूया. तर ते असं दिसेल. या चित्रात थोडी अतिशयोक्ती आहे, पण तुम्ही बघू शकता की हा शुभ्र प्रकाश आहे आणि दोन्हीही किरण खालच्या दिशेने विस्थापित झाले आहे जसं आपण इथे बघितलं. पण लाल रंग सगळ्यात कमी वळत असल्यामुळे तो इथे थोडासा वळला आहे आणि जांभळा किंवा निळा तो सगळ्यात जास्त वळतो आणि त्यामुळे जेव्हा हे रंग या लोलकामधून बाहेर पडत आहेत तेव्हा हे वेगवेगळे झालेले आहेत आणि म्हणूनच पट्टीच्या वरच्या भागातून बघितल्यानंतर आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात. मग याच गोष्टी इथे का नाही होत? चला तर जेव्हा प्रकाश या पृष्ठभागावर पडतो तेव्हा काय होतं ते बघूया. आधी आपण एकाच रंगाचा विचार करूया. आणि काय होतं हे आपण याआधी बघितलं आहे. आपण आधी पाहिलं आहे की जेव्हा समांतर बाजू असलेल्या माध्यमावर प्रकाश पडतो तेव्हा बाहेर निघालेला किरण हा आपाती किरणाला समांतर असतो. दुसऱ्या शब्दात बाहेर निघालेला किरण हा आपाती किरणाच्याच दिशेने असतो. असं घडतं कारण इथे किरण स्तंभिकेकडे विस्थापित होतो आणि इथे किरण स्तंभिकेपासून दूर विस्थापित होतो आणि दोन्ही बाजू समांतर असल्यामुळे हे दोन्ही विस्थापनं एकमेकांना रद्द करतात आणि परिणामी हा बाहेर निघालेला किरण आपाती किरणाला समांतर होतो. आणि हाच फरक आहे लोलकामध्ये आणि समांतर बाजूच्या माध्यमामध्ये. कारण इथे या दोन्ही बाजू कोनात असल्यामुळे बाहेर निघालेला किरण हा आपाती किरणाला समांतर नसतो. आणि आता आपण जर याला पांढऱ्या किंवा शुभ्र प्रकाशाने बदललं तर आपल्याला अपस्करण किंवा डिस्पर्शन दिसेल. चला तर इथे शुभ्र प्रकाश टाकूया आणि काय होतं हे बघूया. आणि जसं आपण लोलकामध्ये बघितलं तसंच लाल सगळ्यात कमी वळतो आणि निळा सगळ्यात जास्त वळतो. पण निर्गमित किरण किंवा बाहेर निघालेले किरण हे आपाती किरणाला समांतर असल्यामुळे लक्षात घ्या की लाल किरण आणि निळा किरण एकमेकांना समांतर बाहेर पडतील आणि हाच या दोघांमधला फरक आहे. लोलकामध्ये लाल आणि निळा प्रकाश एकमेकांना समांतर नाहीत, पण इथे ते एकमेकांना समांतर आहेत.
आणि इथे ते एकमेकांना समांतर असल्यामुळे आपल्याला कोणतेही रंग दिसत नाही. आपल्याला फक्त पांढरा प्रकाश किंवा शुभ्र प्रकाश दिसतो. पण असं नेमकं का घडतं? हे सगळं अर्थपूर्ण होईल जेव्हा आपल्याला एक महत्त्वाचा तपशील आठवेल की प्रत्यक्षात आपल्याला प्रकाशाचा फक्त एकच किरण मिळत नाही. आपल्याला नेहमीच प्रकाशाचे अनेक किरण मिळतील. चला तर आपण अजून एक प्रकाशाचा किरण काढूया आणि काय होतं हे बघूया. जर आपण प्रकाशाचा अजून एक किरण याच्या खाली काढला तर आपल्याला खात्री पटवण्याचे काही मार्ग आहेत की आपल्याला कोणतेही रंग दिसणार नाहीत. खात्री पटवण्याचा एक मार्ग म्हणजे आपण पाहू शकतो की आपल्याकडे प्रकाशाचे दोन समांतर किरण असल्यामुळे जर हे प्रकाशाचे किरण एकमेकांच्या जवळ असतील तर तुम्ही पाहू शकता का की हा निळा आणि हा लाल एकमेकांवर आच्छादित होतील. अशाच प्रकारे जर आपण अजून एक समांतर पांढरा किरण काढला तर कदाचित त्याच्यातला पिवळा प्रकाश या निळ्या प्रकाशावर आच्छादित होईल. आणि जर आपण अजून एक किरण काढला तर कदाचित त्याच्यातला हिरवा प्रकाश या प्रकाशांवर आच्छादित होईल. म्हणजेच थोडक्यात काय तर जर आपण खूप किरण आणि सगळ्या रंगांचा विचार केला आणि हे किरण एकमेकांना समांतर आहे तर सगळे रंग नेहमी एकमेकांवर आच्छादित होत राहतील आणि म्हणूनच आपल्याला फक्त शुभ्र प्रकाश दिसेल. पण इथे असं होणार नाही. आता आपण इथे सुद्धा एक दुसरा किरण काढूया. इथे मुख्य फरक हा आहे की हे रंग एकमेकांना समांतर नाहीत, त्यामुळे ते आच्छादित राहणार नाहीत. तुम्ही बघू शकता की इथे जरी हे आच्छादित होत असले तरीही शेवटी ते वेगळे होतात आणि म्हणूनच निळा रंग आणि लाल रंग वेगवेगळे होतील. आणि आपली खात्री पटवण्याचा अजून एक मार्ग आहे की हे खरोखर घडतं आहे, ते म्हणजे एक पाऊल अजून पुढे जाणे. तर हे किरण जेव्हा आपल्या डोळ्यात शिरतात तेव्हा काय होतं ते शोधूया, कारण तेच महत्त्वाचं आहे, बरोबर? तेच आपण इथे करून बघूया. थोडं खाली जाऊया जिथे मी डोळ्याचं चित्र काढलं आहे. लक्षात घ्या की जेव्हा हे किरण आपल्या डोळ्यांवर आदळतात तेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये एक अभिसारी भिंग आणि एक दृष्टिपटल असतो. सगळे किरण आणि सगळे रंग एकमेकांना समांतर आहेत आणि परिणामी जेव्हा हे सगळे समांतर किरण आपल्या डोळ्यांवर पडतात तुम्हाला आठवत असेल की ते सगळे एकाच बिंदूवर केंद्रित होतात. लक्षात ठेवा, सगळेच समांतर किरण एकाच बिंदूवर केंद्रित होतील. हे किरण कुठे केंद्रित होतात ते मुख्य अक्षाशी कोणता कोन तयार करतात यावर अवलंबून असतं, पण महत्त्वाचं हे आहे की ते एकाच बिंदूवर केंद्रित होतात आणि परिणामी आपल्याला फक्त एक पांढरा बिंदू किंवा शुभ्र बिंदू दिसतो आणि म्हणूनच इथे आपल्याला कोणतेही रंग दिसणार नाही, कारण बाहेर निघणारा प्रत्येक किरण हा दुसऱ्याला समांतर आहे. दुसरीकडे जर आपण इथे प्रकाशाच्या किरणांचा विचार केला तर लाल रंग एका विशिष्ट कोनातून येतो, त्यामुळे हे किरण एकाच ठिकाणी अभिसरण करतील. पण निळ्या रंगाचे किरण याला समांतर नाहीत, त्यामुळे ते वेगळ्या कोनातून येतात आणि म्हणूनच ते वेगळ्या बिंदूवर केंद्रित होतील. आणि मला वाटतं की याने आपल्याला खात्री पटली असेल की जेव्हा आपल्याकडे समांतर किरण असतात तेव्हा रंग दिसत नाहीत, पण जेव्हा ते वेगवेगळ्या कोनातून येतात तेव्हा आपल्याला रंग दिसतात. तर थोडक्यात सांगायचं तर जेव्हा प्रकाश लोलकामधून जातो तेव्हा निर्गमित किरण किंवा बाहेर निघालेला किरण हा आपाती किरणाला समांतर नसतो आणि म्हणूनच जेव्हा आपल्याकडे शुभ्र प्रकाश असतो तेव्हा रंग वेगवेगळे होतात. पण जेव्हा शुभ्र प्रकाश समांतर बाजू असलेल्या माध्यमावर पडतो तेव्हा निर्गमित किरण हा आपाती किरणाला समांतर असतो. म्हणूनच सगळे रंग एकमेकांना समांतर बाहेर पडतात आणि म्हणूनच आपल्याला कोणताही रंग दिसत नाही. आणि याचमुळे जेव्हा आपण पट्टीच्या मधल्या भागातून पाहतो तेव्हा आपल्याला कोणतेही रंग दिसत नाही, पण जेव्हा आपण पट्टीच्या वरच्या भागातून पाहतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.